मोफत सुवर्णबिंदू प्राशन कार्यक्रमास आजी आजोबा व पालकांसह मुलांची झुंबड. बालकांचं आरोग्य हे उद्याच्या समाजाच्या दृष्टीनं उज्ज्वल भविष्य असून भविष्यात पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी उचललेला आयुर्वेदिक शिबिर हे पहिलं पाऊल म्हणायला हरकत नाही. सुवर्णबिंदू प्राशन हा आयुर्वेदिक दिव्य औषध असून यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतीचे ब्राह्मी, शंखपुष्पी, वचा यांचं मिश्रण करून यामध्ये मध आणि तूप घालून अत्यल्प प्रमाणात सुवर्ण भस्म मिश्रण केलं जातं. याला सुवर्णबिंदू म्हटलं जातं. सुवर्णबिंदू प्रत्येक महिन्यात पुष्य नक्षत्र दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर देतात. जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या 16 वर्षापर्यंत दिलं जातं. सुवर्णबिंदू प्राशन याचे फायदे मुलांना लहान वयात दिल्यानं बुद्धी, स्मरणशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढून अभ्यासावरती लक्ष केंद्रित होतं. यासाठी प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पुष्य नक्षत्र रोजी आपल्या मुलांना न चुकता सुवर्णबिंदू पाजावं असं मत डॉक्टर शिवानी सोमा यांनी व्यक्त केलं. डॉक्टर सोमा पुढे म्हणाले, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात मुलं खेळत नसल्यानं शारीरिक हालचाल कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढल्यानं शरीर स्थूल होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण होते. यावेळी नगरसेवक प्रथमेश कोटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रत्येक व्यक्ती समाजासाठी देणं लागतो म्हणून आपापल्या परीनं योगदान दिलं पाहिजे. या प्रसंगी लकी ड्रॉ काढून आदित्य आडम, संस्कृती दिड्डी, सुमित फलमारी, वरुण राऊळ आणि अभिनव मॅकल या 5 विजेत्यांना प्रत्येक एक सुवर्णबिंदू बाटली वैष्णव मारुती मेडिकल तर्फे देण्यात आले. नगरसेविका दीपिका यलदंडी यांनी स्वागत केलं. वासुदेव यलदंडी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत प्रास्ताविक करून आभार मानले. या प्रसंगी फाउंडेशनचे श्रीनिवास कामूर्ती, किशोर वेंकटगिरी, पुरोहित सुधीर सोमा, मल्लेशम जोगू, सतीश चिटमेळ, अमर सामल, सखी संगमचे पल्लवी संघा, वनिता सुरम, गीता भूदत्त, भाग्यलक्ष्मी तुम्मा, कौशल्य बहुद्देशीय संस्थेचे कृष्णवेणी दिड्डी, उमा परशी यांचे कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य मिळाले. यावेळी ॲडव्होकेट रोहन सोमा, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मरगल, राजेंद्र सोमा, श्रीनिवास काडगी, दर्शन सोमा, वर्षा सोमा, भावना इक्कलदेवी, नवल फलमारी यांच्यासह सुवर्णबिंदू खेळण्यासाठी लहान मुलांसोबत आजी आजोबा व आईवडिलांची तब्बल 400 पेक्षा अधिक जणांची उपस्थिती होती. संध्याकाळी 6 नंतर वैष्णव मारुती देवस्थान जवळील सोमा क्लिनिक इथं पुन्हा मुलांना सुवर्णबिंदू देण्यात आला.